नमस्कार, मी प्रतिभा इंडियन तडकामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण रताळ्याच्या घाऱ्या बनवणार आहे। घाऱ्या म्हणजे रताळ्याच्या पुऱ्या। तर त्यासाठी मी अर्धा किलो रताळे घेतलेले आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर मी उकळायला ठेवलेले होते, तर आता थंड झालेले आहे। तर याचे आपण साल काढून घेऊ। तर अशा प्रकारे आपण साल काढून घ्यायचे आहे आणि जास्त सिट्या होऊ द्यायचं नाही, नाहीतर खूप शिजतात। 2 सिट्यामध्ये छान शिजून घेतात। तर त्यासोबत आपल्याला बाकी साहित्य लागणार आहे। तर ही 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, 1 वाटी गूळ आहे जे बारीक किसून घेतलेला आहे, वेलची पूड, रवा आणि सुंठ। तर रताळ्याचे साल काढून घेतलेले आहे। तर आता आपण याला किसून घेऊया। तर एकजीव झालेला आहे, म्हणजे एक शिजलेला आहे। तर त्यामुळे म्हणजे किसताना त्यातल्या गुठल्या वगैरे राहायला नको, म्हणून ते किसायला पाहिजे। तर अशा प्रकारे बाकीचे पण आपण किसून घेऊया। तर रताळे किसून झालेला आहे। यात आपल्याला 1 वाटी गूळ घालायचा आहे, तर किसून घेतलेला आहे। तर गूळ घातल्यानंतर पातळ होणार आहे हे जिन्नस पूर्ण। तर याला एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर 2 ते 3 चम्मच रवा घालत आहे मी, 1 चम्मच वेलची पूड, 1 चम्मच सुंठ आणि याला पुन्हा मिक्स करून घेऊ आपण। आणि आता आपल्याला पीठ जेवढं लागेल तेवढं आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे गोळा छान जमला पाहिजे। आणि कोणताही गोड पदार्थ करताना चिमूटभर तरी मीठ घालायचं असते, त्याच्याने टेस्ट छान येते। तर आता आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं नाही आहे, म्हणजे एवढ्यामध्येच आपलं झालं। म्हणजे ज्याप्रमाणे आपण गूळ घेतलं आहे त्यापेक्षा थोडं जास्त पीठ घेतलेलं होतं मी। तर याला आपण अर्धा तास रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे छान एकजीव होऊन जाईल। तर अर्धा तास झालेला आहे, पीठ छान सॉफ्ट झालेलं आहे। तर पुन्हा आपण एकदा पीठ मळून घेऊया, म्हणजे पुऱ्या छान होतील। तर अशा प्रकारे तर आता आपण हातात छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे, म्हणजे पेढा ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे, आणि त्याचे आपण गोळे बनवून ठेवून देऊया। तर अशाच प्रकारे बाकीचा पण आपण बनवून घेऊ। तर आपल्याला पुऱ्या लाटेपर्यंत तेल गरम होऊ द्यायचं आहे, त्यामुळे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात मी तेल घालत आहे। म्हणजे तेल गरम होईल तोपर्यंत आपल्या पुऱ्या लाटणं होतील। जर तुम्हाला उपवासाला लागत असेल तर पिठाचं ऐवजी तुम्ही साबुदाण्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ वापरून पुऱ्या बनवू शकता। तर तेल गरम झालेलं आहे, तर आता आपण पुऱ्या तळून घेऊया। असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे छान फुलतात। दोन्हीकडून आपल्याला गोल्डन ब्राउन तळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे छान पुऱ्या तळून घेऊया।
आणि छान फुलल्या पण आहेत. अशा प्रकारे बाकीच्या सगळ्या तोडून घेऊया. तर तुम्हाला ही रताळ्याच्या पुऱ्या घाऱ्या कशा वाटल्या तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी नवीन नवीन रेसिपी सगळ्यात आधी पाहायला मिळेल. तर तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा. बाय.